नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण पाहत आहात सांडोळकर शेती तंत्रज्ञान. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. कॅल्शियम नायट्रेट म्हणजे काय, त्याचे फायदे, तोटे, डोस आणि वापरण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या खतासोबत वापरू नये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण चुकीचा वापर झाला तर नुकसानही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया कॅल्शियम नायट्रेट म्हणजे काय. कॅल्शियम नायट्रेट हे पाण्यात पूर्णपणे विरघळणारे खत आहे. यामध्ये मुख्यत्वे कॅल्शियम 19% आणि नायट्रोजन 15% असते. कॅल्शियम झाडाची पेशी मजबूत करते आणि नायट्रोजन झाडाची वाढ जलद करते. म्हणून हे खत भाजीपाला पिके, फळपिके यासाठी उपयुक्त आहे. कॅल्शियम नायट्रेटचे फायदे जाणून घेऊयात मित्रांनो. फुलगळ कमी होते. मिरची, टोमॅटो, वांगे यामध्ये फुलगळणे कमी होते. फळांची क्वालिटी सुधारते. फळ कडक, चमकदार आणि वजनदार बनते. ब्लॉसम एंड रॉट थांबतो. टोमॅटो, मिरचीमध्ये फळाच्या टोकाला काळेपणा येत असेल तर खूप उपयोगी कॅल्शियम नायट्रेट असते. मुळे मजबूत होतात. ड्रिपने दिल्यास मुळाची वाढ चांगली होते. पानाचा पिवळसरपणा कमी होतो. कॅल्शियम कमतरतेमुळे येणारी लक्षणे कमी होतात. उत्पादन वाढते. योग्य डोस दिल्यास एकरी उत्पादनात हमखास वाढ होते. कॅल्शियम नायट्रेटचे तोटे. आता मित्रांनो आपण जाणून घेऊ तोटे याविषयी. फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जास्त डोस नुकसान करतो. जास्त दिल्यास पानावर जळजळ, टीप भरणं दिसतो. सर्व खतासोबत चालत नाही. सल्फेट, फॉस्फेट खतासोबत मिसळू नये. थंडी किंवा जास्त उष्णतेत फवारणी टाळा. सकाळी लवकर म्हणजेच आपण 10-11 वाजेपर्यंत फवारणी करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि संध्याकाळी जर म्हणलं तर आपण 4च्या नंतर 1-2 तासामध्ये फवारणी करून घ्यावी. रोगावर औषध नाही मित्रांनो, हे खत आहे. हा गैरसमज टाळा. औषध नाही, हा खत आहे. फवारणीचा डोस. चिलेटेड जर घेतलं मित्रांनो तर ते 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरता येते. आणि जर ड्रीप वाटे आपण जर देत असाल तर एकरी 4 किलोपर्यंत आपण देऊ शकतो. दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने आपण देऊ शकतो. कोणत्या पिकासाठी उपयोगी आहे तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट मिरची, टोमॅटो, वांगी, कांदा, फुलपिके, फळबागा यासाठी उपयुक्त असा खत आहे. कोणत्या खतासोबत वापरू नये. कॅल्शियम नायट्रेट खालील खतासोबत कधीही मिसळू नका. म्हणजेच 12-61-0, DAP, MOP, मॅग्नेशियम सल्फेट. कोणतेही सल्फेट किंवा फॉस्फेट खतासोबत कॅल्शियम नायट्रेट हा खत मिसळू नये. वेगवेगळ्या दिवशी वापर करावा. म्हणजेच आपण कॅल्शियम नायट्रेट जर आज दिलेला असेल ड्रिपच्या माध्यमातून तर 1 दिवस गॅप देऊन आपण 12-61 म्हणा, 13-0-45 म्हणा असे खतं आपण 1 दिवसाआड करून देऊ शकतो. मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट हे खूप उपयुक्त खत आहे. पण योग्य डोस, योग्य वेळ आणि योग्य मिश्रण फार महत्त्वाचं आहे. योग्य मिश्रण म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम नायट्रेट हे बोरॉन सोबत याचं कॉम्बिनेशन मस्त चालतं. आपण प्रति 200 लिटर पाण्यामध्ये 500 ग्रॅम बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट 4 किलो मिक्स करून आपण ड्रीप वाटे देऊ शकतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सांडोळकर शेती तंत्रज्ञान चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच शेतीविषयक उपयोगी माहितीसाठी आमच्या सोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल, धन्यवाद.